नमस्कार मॅम, मी निखिल. नमस्कार. आज आपल्या डिजिटॉक शो मध्ये तुमचं पहिले तर मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. तर आज आपण भेटणार आहोत स्मिता काळे मॅम यांना, ज्यांनी पंचकर्मा या क्षेत्रामध्ये MD केलेला आहे, ते सुद्धा केरळमधून. यांना 8 वर्षाचा अनुभव असून 10,000 प्लस जोडप्यांना त्यांनी आई बाबा होण्याचं स्वप्न त्यांचं साकार केलेलं आहे आणि तसेच तेही आयुर्वेदाच्या माध्यमातून. निखिल सरांनी सांगितल्याप्रमाणे मी डॉक्टर स्मिता भूषण काळे, पंचकर्म या विषयामध्ये मी केरळमधून MD केलेला आहे आणि गेल्या 8 वर्षांपासून आम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून जे विविध वंध्यत्वग्रस्त जोडपे आहेत त्यांना त्यांचं आई बाबा होण्याचं स्वप्न हे साकार करत आहोत. आणि बऱ्याचशा क्रिटिकल केसेसमध्ये सुद्धा आम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून ज्यांना IVF IUI फेल केलेले आहेत अशा रुग्णांवरती सुद्धा यशस्वी उपचार केलेले आहेत. आणि आजचा पॉडकास्ट तुमच्या समोर आणण्याचा हाच एक उद्देश आहे की आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, ही एकच संकल्पना मनात घेऊन आम्ही आज हा कार्यक्रम करत आहोत. थँक्यू मॅम. तर आपण पुढे जाऊया. तर स्मिता मॅम, आज आपण स्त्रीरोग या विषयाबद्दल बोलणार आहोत, बरोबर? हो. तर मला पहिला प्रश्न असा करायचा आहे तुम्हाला की स्त्रियांचं आरोग्य उत्तम असणं किती गरजेचं आहे आणि स्त्रिया स्वतः आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, हे योग्य आहे का? तर नक्कीच खूपच छान प्रश्न आहे तुमचा. स्त्रियांचं निरोगी असणं का गरजेचं आहे? तर जर तुम्ही बघितलं तर संस्कृतमध्ये आयुर्वेदामध्ये एक श्लोक आलेला आहे, स्त्री ही मूलम अपत्यानाम. म्हणजेच काय, तर जे अपत्याचं किंवा अपत्य प्राप्तीचं जे मूळ आहे ती स्त्रीच आहे. म्हणजे जरी आपली पुरुष प्रधान संस्कृती असली तरी स्त्रीला प्रजनन उत्पादन किंवा सृजनतेचा एक महत्वाचा घटक मानलेला आहे. पुनरुत्पादनाचा एक महत्वाचा घटक म्हणून स्त्रीकडे बघितलं जातं. जरी गर्भधारणेची प्रक्रिया ही स्त्री बीज आणि पुरुष बीज म्हणजे शुक्र आणि स्त्री बीज यांच्या मार्फत जरी घडत असेल गर्भधारणा, तरीही ती आईच असते जी 9 महिने त्या बाळाला आपल्या गर्भामध्ये वाढवते. आणि जर बघितलं गेलं तर पुरुषांच्या मध्ये आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये सगळे जे काही ऑर्गन्स आहेत किंवा जे अवयव आहेत ते सेमच असतात, पण स्त्रीला मातृत्वाची देणगी मिळालेली आहे ती फक्त एकाच गोष्टीमुळे, आणि तेही तिच्या जे प्रजनन उत्पादक जे काही अंग अवयव आहेत, ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, त्याच्यामध्ये असलेला एक महत्वाचा अवयव जो फक्त स्त्रीकडेच असतो, तो म्हणजे गर्भाशय. आणि याला गर्भाशय असं का म्हटलं जातं, तर गर्भ आणि आशय म्हणजे गर्भ ज्या अवयवामध्ये वाढला जातो, घडवला जातो, तो अवयव म्हणजे गर्भाशय. आणि ही फक्त देणगी स्त्रीलाच मिळालेली असल्यामुळं आणि या संपूर्ण सृष्टीची सृजनकर्ता म्हणून आपण त्या स्त्रीला जर बघत असेल, या सृष्टी उत्पत्तीसाठी कारणीभूत घटक म्हणून जर आपण स्त्रीकडे बघत असेल, तर त्या एखाद्या स्त्रीनं आपल्या शरीराचं किंवा आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे खूपच गरजेचं असतं. फक्त वंशवृद्धी हा विषय डोक्यात न ठेवता, म्हणजे फक्त आपलाच वंश वाढवायचा आहे म्हणून हा उद्देश मनामध्ये न ठेवता आपल्याला आपण ह्या देशाचं, या समाजाचं काहीतरी एक देणं लागतो. आणि या समाजासाठी जर आपल्याला एक चांगलं मूल घडवायचं असेल तर त्या स्त्रीने आपल्या शरीराकडे आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं हे तितकंच गरजेचं आहे. जेव्हा आपण आयुर्वेदाच्या चष्म्यातून एखाद्या स्त्रीकडे बघितलं, आणि मगाशी मी जसं म्हणाले की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये रचना तरी सेमच असते, पण काही ठळक वैशिष्ट्य ह्या स्त्रीमध्ये असतात, की जसं की एखाद्या स्त्रीमध्ये असणारी सुकुमारता असते, सुकुमारता. आणि त्याच्यानंतर स्त्रीला जेव्हा मासिक पाळी येते, मासिक पाळी येते म्हणजेच काय होतं, तर निसर्गाने दिलेली तिला एक देणगी म्हणजे ती आई होऊ शकते. आणि जेव्हा मासिक पाळीची सुरुवात होते तेव्हापासून तिचं शरीर हे आई बनण्यासाठी, आई बनण्याच्या प्रवासासाठी सक्षम झालेलं असतं. आणि त्याच्यानंतर होते ती गर्भधारणा. गर्भधारणेनंतर त्या बाळाचा जन्म आणि प्रसूती पश्चात जे स्तन्य प्रवर्तन म्हणजे लॅक्टेशन पिरियड म्हणतो, किंवा जे स्तनपान करण्याची जी एक विशिष्ट क्षमता तिच्यामध्ये असते. आणि याच्याच सोबत एखाद्या स्त्रीकडे जर बघितलं पुरुषांच्या तुलनेमध्ये आणि स्त्रियांच्या तुलनेमध्ये, ह्याच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन करायला गेलो तर त्यांच्यामध्ये स्त्रियांचा जो क्षमाशील स्वभाव असतो, त्याचसोबत त्यांची सहनशीलता जी असते, त्याचसोबत त्यांची संवेदन क्षमता जी असते ती पुरुषांच्या पेक्षा खूप पटीने जास्त असते. त्यामुळे आपण जेव्हा बघतो की एखाद्या घरामध्ये जर एखादा कर्ता पुरुष जर गेला, म्हणजे समजा जर वारला, तरीही ती एकटी बाई आपल्या संसाराचा गाडा अगदी उत्तम पद्धतीने चालवू शकते. पण फक्त जर तुम्ही विचार करा की एखादी स्त्री किंवा आपलीच आई जर आजारी पडली आहे, 2 दिवस जर तिने अंथरूण पकडले, तर ते सर्व घराचा जो कारभार आहे तो पूर्ण विस्कळून जातो. त्यामुळेच ही एक घटना जर लक्षात घेतली की जर आपण आजारी पडलो तर आपलं घर पूर्णच विस्कळीत होऊन जातं. तर याच्यासाठी जर आपल्याला आपलं कुटुंब, याचबरोबर जर आपला समाज आणि देश याला जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याकडे काळजी करणं किंवा लक्ष देणं हे तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. वंध्यत्वासाठी कोणते कोणते पंचकर्म आपण केले तर आपल्याला रिझल्ट भेटू शकतो?
हो, तर मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक म्हणजे वंध्यत्वाकडे बघताना अगदी तिच्या पोटापासून ते गर्भाशयापर्यंत वेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. असंही असतं की आयुर्वेदामध्ये कसं आहे की जोपर्यंत आपण मूळ कारण बरं नाही करत तोपर्यंत त्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही. माझ्याकडे इथे मुद्दामून मला एक केस सांगावीशी वाटते की माझ्याकडे एक प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे जिला आजपर्यंत कधीही गर्भधारणा झालेली नाही तिला प्रायमरी इन्फर्टिलिटी असं म्हटलं जातं, अशी केस होती. त्यांच्या लग्नाला जवळपास 10 वर्ष झाली होती. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली होती आणि तिच्या केसमध्ये असं होतं तिला असं व्हायचं की तिच्या मनामध्ये जरी ह्याच्याबद्दल काही म्हणजे ताण निर्माण झाला की ती जिथे उभी आहे तिथेच कोसळून पडायची, तिला चक्कर येऊन पडायची ती. बाकीचे सगळे रिपोर्ट्स वगैरे सगळे बरे होते. पुरुषांमध्ये म्हणजे त्याच्या नवऱ्यामध्ये पण थोडेफार शुक्राणूंशी रिलेटेड संख्या कमी होती आणि हालचाल पण देखील कमी होती. मग आम्ही काय केलं, तो जेव्हा पेशंट आमच्याकडे आला आणि ही सर्व हिस्ट्री त्यांनी आम्हाला सांगितली त्याच्यानंतर आम्ही पुरुषाला तशा पद्धतीने म्हणजे पुरुष बीजांची संख्या हालचाल वाढवण्यासाठी त्यांच्यावरती फोकस केला आणि त्यांना पंचकर्म केले. आणि स्त्रीची जेव्हा ही अशी कंडिशन होती की तिच्या मनामध्ये समजा ह्याच्याशी रिलेटेड थोडासा जरी विचार आला की ती पडायची, म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की ती मानसिकदृष्ट्या किती तिचा खालावली गेली होती. आणि फक्त थोडंसं काम आम्हाला तिच्या स्त्रीबीजांवरती पण करायचं होतं म्हणून आम्ही तिला बस्ती ही ट्रीटमेंट केली. कारण बस्ती म्हणजेच काय तर तुम्ही इनिमा हा शब्द ऐकला असेल, म्हणजे संडासच्या जागेतून काही औषधयुक्त तेलं किंवा काढ्यांचं असं मिश्रण असतं आणि ते संडासच्या जागेतून आतमध्ये सोडलं जातं. त्याचा जो इफेक्ट असतो तो हा आपला पूर्ण म्हणजे आपल्या मेंदूपासून म्हणजे आपल्या मनापासून ते आपल्या शरीराच्या विविध कंडिशनवरती त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येत असतो. आणि शिरोधारा म्हणजे आपलं जे मन शांत करण्यासाठी किंवा आपल्याला मेंटल रिलॅक्सेशनसाठी तुम्ही बघितलं असेल की डोक्यावरती तेलांची किंवा काही काड्यांची किंवा ताकाची धार सोडली जाते, पण हे मेडिकेटेड असतात की जे आपल्या मनावरती काम करतात. आणि हे जे आपलं आज्ञाचक्र असतं त्याच्यावरती ती धार सोडली जाते. आणि हे आम्ही सेशन्स तिला केले आणि 1 महिन्यानंतर म्हणजे बस्ती आणि शिरोधारा केल्यानंतर तिचे पिरियड मिस झाले आणि तिला आम्ही टेस्ट करायला सांगितली आणि तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि नंतर तिला मुलगा देखील झाला. आता तो मुलगा 5 वर्षांचा असेल कदाचित. तर ह्याच्यामध्ये काय तर आपण जेव्हा एखादं ट्रीटमेंट हा विचार करत जातो तेव्हा आयुर्वेदामध्ये हेच सांगितलेलं आहे की ज्या कारणामुळे त्या स्त्रीला मूल व्हायला प्रॉब्लेम येत आहे ते कारण शोधायचं आणि त्याच्यावरती उपचार केले की तिला सगळ्या गोष्टी आपोआप सगळ्या चांगल्या व्हायला चालू होतात आणि गर्भधारणा होते. त्यासोबत आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की एक अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये अग्रगण्य संग्रह म्हणून आलेला आहे. मग ह्याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्हाला ताप आला तर त्याच्यावरचं श्रेष्ठ औषध कुठलं, खोकला झाला तर त्याच्यावरचं श्रेष्ठ औषध कुठलं, अशी एक लिस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक गर्भधारणेसाठी एक श्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे ते म्हणजे सौमनस्य गर्भधारणानाम. तर सौमनस्य गर्भधारणानाम म्हणजे काय, जर उपचारांसोबत जर तुम्ही त्या स्त्रीचं किंवा त्या स्त्रीने आपल्या मनावरती काम केलं म्हणजे आपली पॉझिटिव्ह पॉवरफुल माइंडसेट ठेवली किंवा आपण अफर्मेशन्स म्हणतो किंवा आपलं वातावरण कसं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे असं जर ठेवलं म्हणजे तिने आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार येतात त्यांना जर तिने सकारात्मक ठेवायला व्यवस्थित मदत केली स्वतः तरीसुद्धा तिला गर्भधारणा व्हायला मदत होते. म्हणजेच काय तर कितीही जरी अडचणी असतील शारीरिक किंवा मानसिक आणि आपण पॉझिटिव्ह म्हणजे मेंटली पॉझिटिव्ह असेल तर उपचारांसोबत आपल्याला गर्भधारणा व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आम्ही काय करतो तर याच्यामध्ये उपचार करताना पंचकर्म तर करतोच पण त्याच्यामध्ये सुद्धा वमन विरेचन असेल त्याच्यामध्ये काही तुपं आपण त्यांना देत असतो. याच्यामध्ये काही कॉम्बिनेशनमध्ये वापरली जातात. समजा तिची मानसिक अवस्था खूपच खराब असेल किंवा टेन्शन जर ती जास्त घेत असेल तर त्याच्यामध्ये काही कल्याणक महाकल्याणक किंवा ब्राह्मीसारखी घृतं असतात ती आम्ही त्याला स्नेहपानासाठी देतो. म्हणजे ती एकंदरीत तिच्या शरीरावरती पण काम होतं आणि मनावरती पण काम होतं. आणि वमन म्हणजे काय तर उलटीद्वारे दोष बाहेर काढले जातात. विरेचन म्हणजे काय जुलाबाद्वारे शरीरातील दोष बाहेर काढले जातात. वमन जे आहे ते कफासाठी केलेलं असतं, विरेचन जे आहे ते पित्तासाठी केलेलं असतं. आधीच्या पॉडकास्टमध्ये मी ह्या पूर्ण पंचकर्माविषयी विस्तारित स्वरूपात माहिती सांगितलेली आहे. तो पॉडकास्ट जर तुम्ही पाहिलात तर वमन म्हणजे काय, कफासाठी कुठला वमन केलं जातं, पित्तासाठी कुठलं केलं जातं, विरेचन कधी केलं जातं याच्या संबंधित सविस्तर माहिती सांगितली आहे. ते मी इथे नाही सांगत.
तर याच्यासोबत जर PCOD असेल, म्हणजे PCOD मध्ये काय असतं तर एकतर अनियमित मासिक पाळी असते, म्हणजे रेग्युलर नसते. त्यासोबत जे ओवम म्हणजे स्त्रीबीज असतं त्याची क्वालिटी खराब असते, म्हणजे ओव्युलेशन वेळेत होत नाही, किंवा स्त्रीबीज संबंधित काही गाठी तयार होत असतील, सिस्ट असतील, तर याच्यामध्ये वमन छान काम करतं. आणि तिचं जे काही सूज आलेली असते स्त्रीबीज ग्रंथींना, अंडाशयांना, ती कमी होते आणि ओव्युलेशन व्हायला मदत होते आणि त्याच्यामार्फत तिला गर्भधारणा होते. त्यासोबत जर ॲडिनोमायोसिस असेल तर याच्यामध्ये काही उदरधारा असते, नाभी पूरण असतं, किंवा उत्तरबस्ती असते. उत्तरबस्ती म्हणजे गर्भाशयामध्ये काही तेलांचे काढे किंवा काही तुपं असतात, काही तेलं असतात, ती डायरेक्ट गर्भाशयामध्ये सोडली जातात, जेणेकरून त्या स्त्रीबीजांची क्वालिटी चांगली होते. गर्भाशयाचं किंवा गर्भाशयाशी संबंधित तिथले जे काही ऑर्गन्स असतात किंवा जो पेल्व्हिक एरिया असतो तिथलं वातावरण चांगलं तयार होतं. गर्भधारणेसाठी तिथलं वातावरण चांगल्या पद्धतीने तयार केलं जातं. किंवा गर्भाशय नलिकांमध्ये जर काही अडथळे असतील, ज्याला आपण ट्यूबल ब्लॉकेज म्हणतो, मग काही वेळेला असं असतं की एक नळी बंद असते, एक उघडी असते, तरी देखील गर्भधारणा होत नाही. किंवा काही वेळेला असं असतं की दोन्ही नळ्या ब्लॉक असतात, ज्याच्यामध्ये गर्भाशयाची जी ॲक्च्युअल प्रोसेस असते ती घडत असते, म्हणजे जिथून स्त्री बीजाचं वहन केलं जातं, पुरुष बीजाचं वहन केलं जातं आणि गर्भधारणेची ॲक्च्युअल प्रोसेस म्हणजे ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो ते त्या नळीमध्ये घडत असतं. आणि तीच जर बंद असेल, रस्त्यात जर ब्लॉक असेल, तर तिथून वाहतूक कशी होणार? त्यासाठी सर्वप्रथम तो ब्लॉकेजेस काढण्यासाठी महत्त्व दिलं जातं. याच्यासाठी उत्तरबस्ती छान काम करते. असं असतं की आता ह्याच्यावरून मला एक किस्सा आठवला की एक पेडियाट्रिशियन आहेत, त्यांच्याशी आमचं असं बोलणं होत होतं की कोल्हापूरमधले एक सुपर स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही एक पेशंट रेफर केलेला. मग असंच बोलता बोलता आमचा विषय निघाला आणि त्यांना आम्ही सांगितलं की असं असं आयुर्वेदामध्ये आम्ही ह्या पद्धतीने काम करत असतो. आणि मग त्यांना आम्ही सांगितलं की उत्तरबस्ती ही अशी चिकित्सा असते की ज्याने कोणत्याही सर्जरीशिवाय, म्हणजे लॅप्रोस्कोपी म्हणजे जे दुर्बिणीतून ऑपरेशन करून ब्लॉकेजेस काढले जातात, तर अशी उत्तरबस्ती ट्रीटमेंट आहे नॉन सर्जिकल, ज्याने नैसर्गिकरित्या त्या नळ्या ओपन व्हायला मदत होते. तर त्यांना आश्चर्य वाटलं, अरे असं कसं काय, विदाऊट सर्जरी तुम्ही कसं करता? ओके. तर हीच एक गोष्ट आहे की जी जगाला माहीत नाही आहे की या सर्व गोष्टींमुळे, आणि याच्याशी रिलेटेड आपले पेशंटचे फीडबॅक आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सुद्धा अवेलेबल आहेत, इन्स्टाच्या पेजवरती अवेलेबल आहेत, की या सर्व गोष्टींमध्ये कुठल्याही नॉन सर्जिकली कमी खर्चामध्ये आणि कुठल्याही सर्जिकल स्कार तुमच्या बॉडीवरती न राहता नैसर्गिकरित्या आपण हे ब्लॉकेजेस ओपन करतो. आणि एकदा ब्लॉकेजेस ओपन झाले आणि तिथून स्त्री बीजाचं आणि पुरुष बीजाचं वहन व्यवस्थित व्हायला लागलं की गर्भधारणा त्यांना होते. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याच्याद्वारे पंचकर्माने आपल्याला मात करता येते. वंध्यत्वाचे मुख्य कारण काय आहे आणि वंध्यत्वासाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार देतात? तर मगाशी मी सांगितलं की आता ह्या प्रत्येक स्टेजमध्ये त्या स्त्रीला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. आणि त्यातला एक महत्त्वाचा जो काही घटक आहे, जे आज आपल्या पूर्ण वर्ल्ड वाईड म्हटलं तरी चालेल, की वंध्यत्वाचं प्रमाण हे खूपच वाढत आहे. आणि असं होतं की आता तुम्हीही विचारलं की स्त्री वंध्यत्व असं विचारलं, पण आपल्याकडे जेव्हा एखादा पेशंट येतो वंध्यत्वासाठी किंवा एखादं जोडपं येतं, तर सर्वप्रथम वंध्यत्व म्हणजे काय हे आपण जाणून घेणं गरजेचं असतं. म्हणजे असं असतं की एखादं जोडपं आहे, लग्नानंतर किंवा ते जेव्हा फॅमिली प्लॅनिंग करतात किंवा ते जेव्हा निर्णय घेतात की आता आपल्याला बाळ हवं आहे, मग असा निर्णय घेतल्यानंतर किंवा लग्नानंतर जे सलग 1 वर्ष ट्राय करतायत, बाळासाठी प्रयत्न करतायत, कोणत्याही कॉन्ट्रासेप्टिव्ह किंवा गर्भनिरोधक साधनांचा वापर न करता ते दर महिन्याला प्रयत्न करतायत आणि तरी देखील त्यांना बाळ होत नाही आहे, अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा आपण त्याला वंध्यत्व असं म्हणतो. मग याच्यामध्ये कसं असतं, जर वय 30च्या आतलं असेल तर 1 वर्षाचा पिरियड हा असतो आणि त्याच्यानंतर त्या रुग्णांनी जे या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, फर्टिलिटी कन्सल्टंट आहेत, त्यांनी कन्सल्टेशन केलं पाहिजे. त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांनी ट्रीटमेंटला स्टार्ट करणं गरजेचं असतं. आणि जर ते एखादं जोडपं जर 30च्या पुढचं असेल किंवा 35च्या पर्यंतचं असेल तर त्यांनी 6 महिने प्रयत्न केले आणि बाळासाठी प्रयत्न केले, पण तरीही त्यांना अपयश आलेलं असेल तर त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं खूपच गरजेचं असतं. आता तुम्ही विचारलं की
हे वंध्यत्वाची कारणं काय काय असू शकतात स्त्री वंध्यत्वाची? तर याच्यामध्ये स्त्री वंध्यत्वाची कारणं वेगळी असतात आणि पुरुष वंध्यत्वाची कारणं वेगळी असतात. पुरुषांच्या संबंधित ज्या समस्या आहेत त्यांचा आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये किंवा पुढच्या ह्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊयात. आजचा आपला विषय आहे स्त्री वंध्यत्व किंवा स्त्रियांशी रिलेटेड. तर आज मी स्त्रियांशी संबंधित जे काही कारणं असू शकतात त्याबद्दल मी सांगावंसं वाटतं मला. तर याच्यामध्ये कसं असतं, तर सर्वप्रथम आज आपण बघायला गेलं तर आजकाल आपली जी काही बदललेली जीवनशैली आहे, ज्याच्यामध्ये आपल्या खाण्यापिण्यापासून, आपल्या वागण्यापासून, आपल्या आचरणापासून आणि आपल्या मानसिक गोष्टींपर्यंत खूप काही बदल झालेले आहेत. बरोबर. आणि आजकाल आपण हेही आपल्याला ऐकायला मिळतं की आपली आजी असेल किंवा घरी कोणी वृद्ध लोक असतील तर ते आपल्याला म्हणतात आमच्या वेळी असलं काही नव्हतं, तुमच्याच वेळेला कसलं काय हे आम्ही बघतोय कुणास ठाऊक. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये आधी याचं प्रमाण खूप कमी होतं पण आता याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. अगदी 4 पैकी एका जोडप्याला आज वंध्यत्वाला सामोरं जावं लागत आहे. आणि याचं मूळ कारण आहे आपली बदललेली जीवनशैली. कारण इनफर्टिलिटी हा एक असा आहे की याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून बघतो. म्हणजे वंध्यत्व हा कुठला आजार नाही आहे, तो एक लाईफस्टाईलशी संबंधित डिसऑर्डर आहे. आणि याच्यामध्ये जसं आपण म्हणालो की कोणकोणती कारणं असतात, तर या आयुर्वेदामध्ये याच्यासाठी एक श्लोक आलेला आहे. मिथ्याचारेण त्या स्त्रिया प्रदुष्टेन आर्तवेन च जायन्ते बीजदोषाच्च दैवाच्च ता शृणु. म्हणजे याच्यामध्ये विविध योनी रोग सांगितलेले आहेत आणि त्यापैकीच एक वंध्यत्व आहे. आणि त्याच्यापैकीच्या पूर्ण 20 प्रकारचे जे योनी रोग सांगितलेले आहेत त्यापैकी त्या सर्व 20 रोगांसाठी त्या स्त्रीचा असणारा मिथ्या आहार, मिथ्या आचार, म्हणजे तिचं जे काही चुकीच्या पद्धतीचं खाणंपिणं आहे. मग खाण्यापिण्यामध्ये आपण काय बघतो, तर आजकाल आपण हायब्रिडायझेशन सगळं इकडे बघतो. आज आपल्याला बाजारामध्ये सगळं हायब्रिड मिळतं, पेस्टिसाइड्स जास्त मारलेले असतात, त्यासोबत प्रिझर्व केलेले सगळे भाजीपाल्यांपासून जे काही आपण एखाद्या मॉलमध्ये जर बघितलं तर अगदी रेडीमेड मसाल्यांपासून किंवा रेडीमेड अगदी बनवलेलं रेडी टू कुक असं सुद्धा आपल्याला बाजारामध्ये मिळत असतं की ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ज वापरलेले असतात. त्यासोबत जे आपण हायब्रिडाइज्ड फ्रूट्स खातो ज्याच्यामध्ये बियांचं प्रमाण अगदी नगण्य असतं. म्हणजे आपण जसं म्हणतो की जर चांगल्या बिया असतील, बीजनिर्मिती चांगली असेल तरच त्याच्यामधून जे उत्पन्न मिळतं आपल्याला ते चांगलं असतं. त्याच पद्धतीनं तो एखादा जर शेतकरी असेल तर तो चांगल्या क्वालिटीचं जर त्याने पेरलं तरच चांगल्या क्वालिटीचं त्याला उत्पन्न मिळणार असतं. तर हीच एक संकल्पना असते स्त्रियांच्या मध्ये किंवा गर्भधारणेमध्ये. जर उत्तम क्वालिटीचं बीज असेल तर त्याच्यामधून निर्माण होणारा गर्भसुद्धा उत्तम क्वालिटीचा असतो. त्यामुळे ज्याच्यामध्ये असं हायब्रिडाइज्ड फ्रूट्स खाणं होतं किंवा जे काही जंक फूड आहे, आज आपल्यामध्ये हॉटेलिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, बाहेरचं खायचं प्यायचं प्रमाण वाढलेलं आहे. किंवा आजकाल लहान मुलंसुद्धा अगदी संडे जरी आला तरी त्यांना असं वाटतं की आज आपण हॉटेलला खायला जायचं आहे. तर नकळतपणे आपण काय केलेलं आहे की पाश्चात्य जीवनशैलीचा आपण अंगीकार केलेला आहे. जसं मी म्हणाले की मिथ्या विहार म्हणजे काय, तर आपलं जी दिनचर्या आहे, कधीही झोपणं, कधीही उठणं, TV बघत खाणं, मोबाईल बघत खाणं, आपण काय खातो, किती खातो याच्याकडे आपलं लक्ष नसतं. त्याचसोबत दुपारी अगदी 2-4 तास झोपणं आणि त्याचसोबत आपली कामाची काही ठरलेली वेळ नसते, म्हणजे रात्री जागरण करणं. या सर्व गोष्टींमुळे सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि याचा सर्वत्र एकत्रित परिणाम म्हणून त्या स्त्रियांना, म्हणजे मगाशी तुम्ही जी विचारलीत की कारणं, की कुठल्या कुठल्या कारणांमुळे गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा वंध्यत्व येतं, तर या सर्व गोष्टींमुळे काय होतं की त्यांच्यामध्ये PCODचं प्रमाण वाढतं. PCOD मध्ये काय होतं, तर अंड्यांची जी क्वालिटी असते ती खराब असते. स्त्रीबीज ग्रंथींना तिथे सूज आलेली असते, तिथे बारीक बारीक पाण्याच्या गाठी तयार झालेल्या असतात. त्यामुळे जे स्त्रीबीज चांगल्या क्वालिटीचं तयार व्हायला पाहिजे आणि त्याचं उत्सर्जन म्हणजे ज्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो ते वेळेत व्हायला पाहिजे, ते होत नाही. त्यासोबत असे काही आजार असतात की ज्याच्यामुळे तिच्या गर्भनलिकांमध्ये अवरोध असतो किंवा त्याला आपण ट्यूबल ब्लॉकेज म्हणतो. हायड्रोसाल्फिंग्स म्हणजे गर्भाशयाच्या नलिकांमध्ये पाणी साठू लागतं किंवा ॲडिनोमायोसिस म्हणतो, गर्भाशयाचे जे काही विविध अस्तर असतात किंवा तिथे चिकटाचिकटी होते. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एंडोमेट्रिओसिस आहे. एंडोमेट्रिओसिसचं प्रमाणसुद्धा आज भयंकर वाढत आहे. त्याचसोबत काही आजार असतात जे स्त्रियांच्या योनीमुखाशी म्हणजे सर्विक्सशी रिलेटेड असतात, त्याला आपण सर्व्हिसायटिस म्हणतो.
त्याचसोबत काही फायब्रॉइड सारखे किंवा स्त्रीबीज ग्रंथीशी रिलेटेड काही गाठी असतात, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या ओव्हॅरियन सिस्ट असतात, त्याच्यामध्ये सिंपल सिस्ट असते ज्याला आपण पाण्याची गाठ म्हणतो, किंवा काही कॉम्प्लेक्स सिस्ट असतात त्याच्यामध्ये रक्ताची किंवा पाण्याची गाठ असते, किंवा काही वेळेस त्याच्यामध्ये डर्मॅटिड सिस्ट म्हणतात ज्याच्यामध्ये दात किंवा केसांच्या सारखे स्ट्रक्चरसुद्धा असतात त्या गाठींमध्ये. आणि अजून एक गाठ असते ती म्हणजे हिमरेजिक सिस्ट असते. अशा विविध पद्धतीचे समस्या असतात की त्या समस्या बघून आपल्याला त्यांच्यामध्ये उपचार हे करावे लागतात. आणि त्यानुसार आयुर्वेदाच्या पद्धतीमध्ये आपण उपचारांच्याबद्दल तुम्ही एक प्रश्न विचारलात की कशा पद्धतीने स्त्रीवंध्यत्वामध्ये आयुर्वेदानुसार उपाय केले जातात. तर याच्यामध्ये जेव्हा आमच्याकडे रुग्ण पहिल्यांदा येतो, याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम त्या महिलेला तिची लाईफस्टाईल कशी आहे हे विचारतो. लाईफस्टाईल कशी आहे म्हणजे तिचं उठण्यापासूनचं, पोट साफ होण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिचं शेड्यूल कसं आहे हे विचारतो. त्यासोबत असं दिसून येतं की एखादी स्त्री असते, तिला असं डोक्यात की आज आपण हे काम उरकायचं आहे, आणि तिला जर तेव्हा मलमूत्र विसर्जनाची संवेदना आली तर तिच्या मनात असा विचार येतो की पहिला मी माझं काम संपवते आणि मगच मी या सर्व गोष्टींकडे लक्ष देते. तर ही एक चुकीची पद्धत आहे की ज्या ज्या वेळेला जे जे वेग येतात मलविसर्जनाचा, मूत्रविसर्जनाचा, त्या वेळेला त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. त्यासोबत अजून एक म्हणजे रजोदर्शन, जे म्हणजे पाळी येते. आजकाल महिलांमध्ये सण असेल, वार असेल किंवा घरी काही फंक्शन असेल तर त्या स्त्रिया काय करतात की पिरियड पुढे जाण्यासाठीच्या गोळ्या घेतात. हे सुद्धा खूप चुकीचं आहे. आणि याच्यामुळे सुद्धा काय होतं की प्रचंड प्रमाणात आणि त्या स्त्रियांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि तिची पूर्ण मासिक पाळी डिस्टर्ब होऊन जाते, आणि त्याच्यावरती मग आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. पण हे त्या स्त्रीच्या लक्षात येत नाही. त्याचसोबत त्यांच्यामध्ये आपल्याला हे जाणून घ्यायचं असतं की त्यांची मासिक पाळी कशी आहे, नियमित आहे का अनियमित आहे. त्यासोबत तिचं अंगावरून जाण्याचं जे प्रमाण आहे ते किती दिवसांचं आहे. नॉर्मली 3 ते 7 दिवस जायला पाहिजे. जर ते 3 दिवसांपेक्षा कमी जात असेल, 7 दिवसांपेक्षा जास्त जात असेल तर त्याचा विचार करावा लागतो. त्यानंतर तिला किती प्रमाणात ब्लिडिंग होतं, म्हणजे तिला किती पॅड वापरावे लागतात. एकच लागतो की दिवसभरात 7 ते 8 पॅड लागत आहेत. त्यासोबत तिचं स्पॉटिंग होतं की हेवी ब्लिडिंग होतं, याचा सुद्धा विचार करावा लागतो. त्यासोबत तिला काही आजार होतात का, म्हणजे जसं आपण डिस्मेनोरिया म्हणतो की मासिक पाळीच्या वेळेस प्रचंड वेदना होतात, किंवा काही जणांना अगदी उलटी मळमळ होते. या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. त्याचसोबत काही अंगावरून पांढरं जात आहे का, किंवा खालून आम्ही तपासणी करतो ज्याला आपण पर स्पेक्युलम किंवा पर व्हजायनल म्हणतो की योनी मार्गामध्ये इन्स्ट्रुमेंट टाकलं जातं आणि तिचं जो योनी मार्ग आहे आणि ज्याला आपण सर्विक्स म्हणतो म्हणजे गर्भाशयाचं मुख आहे, त्याला काही आजार आहेत का हे बघितलं जातं. आणि त्याच्यानुसार ह्या प्रत्येक गोष्टीशी रिलेटेड जर तिला आजार असेल तर त्यांची प्रत्येकाची ट्रीटमेंट ही पूर्ण चेंज होते. त्यासोबत तिला आहारामध्ये मी बदल करायला सांगतो, त्यांच्या वागण्यामध्ये बदल करायला सांगतो. ती काय खाते, काय खात नाही, किती प्रमाणात खाते, किती शिळं अन्नपदार्थ खाते, किती चांगल्या क्वालिटीचं खाते, या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही त्यांना फक्त उपायच नाही तर तिचा आहार चेंज केला जातो, तिला विहार चेंज केला जातो. त्यासोबत तिला कोणकोणते व्यायाम करणं गरजेचं आहे हे बघितलं जातं. त्यासोबत या सर्व वंध्यत्व हा एक सामाजिक समस्या असते. म्हणजे जसं सर्दी, ताप, खोकला आलं की आपण 2-3 दिवस ट्रीटमेंट घेतो आणि आपला आजार बरा होतो. एखाद्या मुलीला किंवा एखाद्या स्त्रीला जर बाळच नसेल तर पूर्ण समाज तिच्यावरती प्रेशर टाकत असतो. भलेही प्रॉब्लेम नवऱ्यामध्ये असेल तरीही विचारपूस तिच्याकडेच केली जाते, किंवा तिच्याचकडे एक दृष्टिकोन ठेवून पाहिला जातं की हिलाच मूल होत नाही. त्यामुळे असं होतं की तिच्यावरती खूप स्ट्रेस येतो, मानसिक तणाव होतो, आणि या मानसिक तणावामुळे सुद्धा त्यांचा हा जो वंध्यत्वाचा आजार आहे तो बरा होऊ शकत नाही, किंवा तिने वेगळ्या ठिकाणी उपचार घेतलेले असतात पण तिच्या मनावरती कुणीही काम केलेलं नसतं, आणि त्यामुळे सुद्धा तिला इतर ठिकाणी गुण येत नाहीत. तर आपल्याला त्या स्त्रीला वंध्यत्वाशी रिलेटेड जर उपाय करायचे असतील तर तिच्या फक्त शारीरिक गोष्टींकडे लक्ष न देता तिला मेंटली कसं पीसफुल ठेवता येईल, तिच्यामध्ये कशी पॉझिटिव्हिटी निर्माण होईल, या सर्व गोष्टींचा विचार करून मग तिला उपाययोजना कराव्या लागतात. वंध्यत्वासाठी कोणते कोणते पंचकर्म आपण केले तर आपल्याला रिझल्ट भेटू शकतो?
हो, तर मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक म्हणजे वंध्यत्वाकडे बघताना अगदी तिच्या पोटापासून ते गर्भाशयापर्यंत वेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. असंही असतं की आयुर्वेदामध्ये कसं आहे की जोपर्यंत आपण मूळ कारण बरं नाही करत तोपर्यंत त्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही. माझ्याकडे इथे मुद्दामून मला एक केस सांगावीशी वाटते की माझ्याकडे एक प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे जिला आजपर्यंत कधीही गर्भधारणा झालेली नाही तिला प्रायमरी इन्फर्टिलिटी असं म्हटलं जातं, अशी केस होती. त्यांच्या लग्नाला जवळपास 10 वर्ष झाली होती. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली होती आणि तिच्या केसमध्ये असं होतं तिला असं व्हायचं की तिच्या मनामध्ये जर ह्याच्याबद्दल काही म्हणजे ताण निर्माण झाला की ती जिथे उभी आहे तिथेच कोसळून पडायची, तिला चक्कर येऊन पडायची ती. बाकीचे सगळे रिपोर्ट्स वगैरे सगळे बरे होते. पुरुषांमध्ये म्हणजे त्याच्या नवऱ्यामध्ये पण थोडेफार शुक्राणूंशी रिलेटेड संख्या कमी होती आणि हालचाल पण देखील कमी होती. मग आम्ही काय केलं, तो जेव्हा पेशंट आमच्याकडे आला आणि ही सर्व हिस्ट्री त्यांनी आम्हाला सांगितली त्याच्यानंतर आम्ही पुरुषाला तशा पद्धतीने म्हणजे पुरुष बीजांची संख्या हालचाल वाढवण्यासाठी त्यांच्यावरती फोकस केला आणि त्यांना पंचकर्म केले. आणि स्त्रीची जेव्हा ही अशी कंडिशन होती की तिच्या मनामध्ये समजा ह्याच्याशी रिलेटेड थोडासा जरी विचार आला की ती पडायची, म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की ती मानसिकदृष्ट्या किती तिचा खालावली गेली होती. आणि फक्त थोडंसं काम आम्हाला तिच्या स्त्रीबीजांवरती पण करायचं होतं म्हणून आम्ही तिला बस्ती ही ट्रीटमेंट केली. कारण बस्ती म्हणजेच काय तर तुम्ही इनिमा हा शब्द ऐकला असेल, म्हणजे संडासच्या जागेतून काही औषधयुक्त तेल किंवा काढ्यांचं असं मिश्रण असतं आणि ते संडासच्या जागेतून आतमध्ये सोडलं जातं. त्याचा जो इफेक्ट असतो तो हा आपला पूर्ण म्हणजे आपल्या मेंदूपासून म्हणजे आपल्या मनापासून ते आपल्या शरीराच्या विविध कंडिशनवरती त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येत असतो. आणि शिरोधारा म्हणजे आपलं जे मन शांत करण्यासाठी किंवा आपल्याला मेंटल रिलॅक्सेशनसाठी तुम्ही बघितलं असेल की डोक्यावरती तेलांची किंवा काही काड्यांची किंवा ताकाची धार सोडली जाते, पण हे मेडिकेटेड असतात की जे आपल्या मनावरती काम करतात. आणि हे जे आपलं आज्ञाचक्र असतं त्याच्यावरती ती धार सोडली जाते. आणि हे आम्ही सेशन्स तिला केले आणि 1 महिन्यानंतर म्हणजे बस्ती आणि शिरोधारा केल्यानंतर तिचे पिरियड मिस झाले आणि तिला आम्ही टेस्ट करायला सांगितली आणि तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि नंतर तिला मुलगा देखील झाला. आता तो मुलगा 5 वर्षांचा असेल कदाचित. तर ह्याच्यामध्ये काय तर आपण जेव्हा एखादं ट्रीटमेंट हा विचार करत जातो तेव्हा आयुर्वेदामध्ये हेच सांगितलेलं आहे की ज्या कारणामुळे त्या स्त्रीला मूल व्हायला प्रॉब्लेम येत आहे ते कारण शोधायचं आणि त्याच्यावरती उपचार केले की तिला सगळ्या गोष्टी आपोआप सगळ्या चांगल्या व्हायला चालू होतात आणि गर्भधारणा होते. त्यासोबत आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की एक अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये अग्रगण्य संग्रह म्हणून आलेला आहे. मग ह्याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्हाला ताप आला तर त्याच्यावरचं श्रेष्ठ औषध कुठलं, खोकला झाला तर त्याच्यावरचं श्रेष्ठ औषध कुठलं, अशी एक लिस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक गर्भधारणेसाठी एक श्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे ते म्हणजे सौमनस्य गर्भधारणानाम. तर सौमनस्य गर्भधारणानाम म्हणजे काय, जर उपचारांसोबत जर तुम्ही त्या स्त्रीचं किंवा त्या स्त्रीने आपल्या मनावरती काम केलं म्हणजे आपली पॉझिटिव्ह पॉवरफुल माइंडसेट ठेवली किंवा आपण अफर्मेशन्स म्हणतो किंवा आपलं वातावरण कसं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे असं जर ठेवलं म्हणजे तिने आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार येतात त्यांना जर तिने सकारात्मक ठेवायला व्यवस्थित मदत केली स्वतः तरीसुद्धा तिला गर्भधारणा व्हायला मदत होते. म्हणजेच काय तर कितीही जरी अडचणी असतील शारीरिक किंवा मानसिक आणि आपण पॉझिटिव्ह म्हणजे मेंटली पॉझिटिव्ह असेल तर उपचारांसोबत आपल्याला गर्भधारणा व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आम्ही काय करतो तर याच्यामध्ये उपचार करताना पंचकर्म तर करतोच पण त्याच्यामध्ये सुद्धा वमन विरेचन असेल त्याच्यामध्ये काही तुपं आपण त्यांना देत असतो. याच्यामध्ये काही कॉम्बिनेशनमध्ये वापरली जातात. समजा तिची मानसिक अवस्था खूपच खराब असेल किंवा टेन्शन जर ती जास्त घेत असेल तर त्याच्यामध्ये काही कल्याणक महाकल्याणक किंवा ब्राह्मीसारखी घृतं असतात ती आम्ही त्याला स्नेहपानासाठी देतो. म्हणजे ती एकंदरीत तिच्या शरीरावरती पण काम होतं आणि मनावरती पण काम होतं. आणि वमन म्हणजे काय तर उलटीद्वारे दोष बाहेर काढले जातात. विरेचन म्हणजे काय जुलाबाद्वारे शरीरातील दोष बाहेर काढले जातात. वमन जे आहे ते कफासाठी केलेलं असतं, विरेचन जे आहे ते पित्तासाठी केलेलं असतं. आधीच्या पॉडकास्टमध्ये मी ह्या पूर्ण पंचकर्माविषयी विस्तारित स्वरूपात माहिती सांगितलेली आहे. तो पॉडकास्ट जर तुम्ही पाहिलात तर वमन म्हणजे काय, कफासाठी कुठला वमन केलं जातं, पित्तासाठी कुठलं केलं जातं, विरेचन कधी केलं जातं याच्या संबंधित सविस्तर माहिती सांगितली आहे. ते मी इथे नाही सांगत.
तर याच्यासोबत जर PCOD असेल, म्हणजे PCOD मध्ये काय असतं तर एकतर अनियमित मासिक पाळी असते, म्हणजे रेग्युलर नसते. त्यासोबत जे ओवम म्हणजे स्त्रीबीज असतं त्याची क्वालिटी खराब असते, म्हणजे ओव्युलेशन वेळेत होत नाही, किंवा स्त्रीबीज संबंधित काही गाठी तयार होत असतील, सिस्ट असतील, तर याच्यामध्ये वमन छान काम करतं. आणि तिचं जे काही सूज आलेली असते स्त्रीबीज ग्रंथींना, अंडाशयांना, ती कमी होते आणि ओव्युलेशन व्हायला मदत होते आणि त्याच्यामार्फत तिला गर्भधारणा होते. त्यासोबत जर ॲडिनोमायोसिस असेल तर याच्यामध्ये काही उदरधारा असते, नाभी पूरण असतं, किंवा उत्तरबस्ती असते. उत्तरबस्ती म्हणजे गर्भाशयामध्ये काही तेलांचे काढे किंवा काही तुपं असतात, काही तेलं असतात, ती डायरेक्ट गर्भाशयामध्ये सोडली जातात, जेणेकरून त्या स्त्रीबीजांची क्वालिटी चांगली होते. गर्भाशयाचं किंवा गर्भाशयाशी संबंधित तिथले जे काही ऑर्गन्स असतात किंवा जो पेल्व्हिक एरिया असतो तिथलं वातावरण चांगलं तयार होतं. गर्भधारणेसाठी तिथलं वातावरण चांगल्या पद्धतीने तयार केलं जातं. किंवा गर्भाशय नलिकांमध्ये जर काही अडथळे असतील, ज्याला आपण ट्यूबल ब्लॉकेज म्हणतो, मग काही वेळेला असं असतं की एक नळी बंद असते, एक उघडी असते, तरी देखील गर्भधारणा होत नाही. किंवा काही वेळेला असं असतं की दोन्ही नळ्या ब्लॉक असतात, ज्याच्यामध्ये गर्भाशयाची जी ॲक्च्युअल प्रोसेस असते ती घडत असते, म्हणजे जिथून स्त्री बीजाचं वहन केलं जातं, पुरुष बीजाचं वहन केलं जातं आणि गर्भधारणेची ॲक्च्युअल प्रोसेस म्हणजे ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो ते त्या नळीमध्ये घडत असतं. आणि तीच जर बंद असेल, रस्त्यात जर ब्लॉक असेल, तर तिथून वाहतूक कशी होणार? त्यासाठी सर्वप्रथम तो ब्लॉकेजेस काढण्यासाठी महत्त्व दिलं जातं. याच्यासाठी उत्तरबस्ती छान काम करते. असं असतं की आता ह्याच्यावरून मला एक किस्सा आठवला की एक पेडियाट्रिशियन आहेत, त्यांच्याशी आमचं असं बोलणं होत होतं की कोल्हापूरमधले ते एक सुपर स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही एक पेशंट रेफर केलेला. मग असंच बोलता बोलता आमचा विषय निघाला आणि त्यांना आम्ही सांगितलं की असं असं आयुर्वेदामध्ये आम्ही ह्या पद्धतीने काम करत असतो. आणि मग त्यांना आम्ही सांगितलं की उत्तरबस्ती ही अशी चिकित्सा असते की ज्याने कोणत्याही सर्जरीशिवाय, म्हणजे लॅप्रोस्कोपी म्हणजे जे दुर्बिणीतून ऑपरेशन करून ब्लॉकेजेस काढले जातात, तर अशी उत्तरबस्ती ट्रीटमेंट आहे नॉन सर्जिकल, ज्याने नैसर्गिकरित्या त्या नळ्या ओपन व्हायला मदत होते. तर ते त्यांना आश्चर्य वाटलं, अरे असं कसं काय, विदाऊट सर्जरी तुम्ही कसं करता? ओके. तर हीच एक गोष्ट आहे की जी जगाला माहीत नाही आहे की या सर्व गोष्टींमुळे, आणि याच्याशी रिलेटेड आपले पेशंटचे फीडबॅक आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सुद्धा अवेलेबल आहेत, इन्स्टाच्या पेजवरती अवेलेबल आहेत, की या सर्व गोष्टींमध्ये कुठल्याही नॉन सर्जिकली कमी खर्चामध्ये आणि कुठल्याही सर्जिकल स्कार तुमच्या बॉडीवरती न राहता नैसर्गिकरित्या आपण हे ब्लॉकेजेस ओपन करतो. आणि एकदा ब्लॉकेजेस ओपन झाले आणि तिथून स्त्री बीजाचं आणि पुरुष बीजाचं वहन व्यवस्थित व्हायला लागलं की गर्भधारणा त्यांना होते. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याच्याद्वारे पंचकर्माने आपल्याला मात करता येते.